जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे भुशा परिमंडळातील नियतक्षेत्र साफ या येथील मौजे साफ यादीगर येथे वृक्षारोपण व जनजागृती। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे भुशा परिमंडळातील नियतक्षेत्र साफ या येथील मौजे साफ यादीगर येथे वृक्षारोपण व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप पावरा होते। कार्यक्रमाचे प्रारंभी वनरक्षक अरुण निकम यांनी जागतिक पर्यावरण दिनाची थोडक्यात माहिती विशद केली व पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला। पर्यावरण बदलामुळे होणारे परिणाम, प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अमर्याद वापर यावर माहिती दिली। त्यानंतर श्रीमती प्रतिभा बोरसे, वनपाल माळ यांनी पर्यावरण व जैविक घटक, वृक्ष, पाणी, हवा आदी बाबत माहिती दिली। उपस्थितांना पर्यावरण हासाची कारणे सांगितली व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले। त्यांनी जंगल जमीन आपलंच हाय र वनाला वणवा लावायचं नाही रे हे मराठी गीत सादर केले। माजी ग्रामपंचायत सदस्य ठाणसिंग पावरा यांनी स्थानिक आदिवासी बोलीभाषेत पर्यावरण राखण्याचे काम सर्वांचे असून सर्वांनी ते केलेच पाहिजे असे सांगितले। माजी सरपंच राड्या पावरा यांनी पूर्वी जंगलात विविध औषधी वनस्पती मिळत असत व त्यामुळे कधी दवाखानाही बघितला नव्हता, अशी विपुल झाडी होती, त्यामुळे पुन्हा एकदा झाडे लावण्याची व जगविण्याची गरज असल्याचे सांगितले। लक्ष्मीकांत शेंडगे, वनक्षेत्रपाल बिलगाव यांनी आपल्या भाषणात पर्यावरणामुळे वातावरण बदल झाल्याबद्दल वाढती उष्णता व त्याचे आपल्या दैनंदिन जीवनावर झालेले परिणाम, यामुळे मानवी हस्तक्षेप न झाल्यास जंगल आपोआप वाढते, त्यामुळे सर्व नागरिकांनी यात हातभार लावावा। वृक्षतोड झाल्यास पुढील पिढीला जंगल मोबाईलमध्ये दाखवावा लागेल अशी चिंता व्यक्त केली। भरतसिंग परदेशी, वनपाल भुशा यांनी यावेळी उपस्थितांना जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास, त्यामुळे पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। वनरक्षक अशोक पावरा यांनी आपण आदिवासी लोक असून जंगल जमीन रक्षणाची जबाबदारी आपली आहे, निसर्ग वाचवा, जैव साखळी नष्ट करू नका असे आवाहन केले। वनरक्षक मंगेश वळवी यांनी यावर्षी वाढलेले तापमान, वणवा, सजीव सृष्टी, वृक्ष संवर्धन याबाबत माहिती दिली। आदिवासी कवी वाहरू सोनवणे यांचे वाघांना वासडा अमू वाघणं वासडा हे गीत सादर करून उपस्थितांचे म्हणजे जिंकली। अध्यक्षीय भाषणात सरपंच दिलीप पावरा यांनी वाढती लोकसंख्या, त्याचे जंगलावर झालेले दुष्परिणाम याबाबत आपले विचार मांडले व नागरिकांनी कामापुरता आवश्यक तेवढेच लाकडांचा वापर करावा असे आवाहन केले व वृक्ष राहतील तर हवा राहील व तापमान सुद्धा कमी राहील व पाऊस मुबलक प्रमाणात पडेल, त्यामुळे येत्या पावसाळ्यात सर्व नागरिकांनी 5-5 वृक्ष लागवड करून जगवावी असे आवाहन केले। तसेच साफ या येथील कक्ष क्रमांक 74 मध्ये यापुढे पूर्णपणे कुऱ्हाड बंदी व चराई बंदी असल्याची ग्वाही वनाधिकाऱ्यांना दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वनरक्षक कुमारी प्रमिला पावरा यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी वनविभागाच्या साफ या येथील वनकोटीच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या व नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली। सदर कार्यक्रम नंदुरबार वन विभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांचे आदेशाने व सहाय्यक व संरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बिलगाव लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भरतसिंग परदेशी, श्रीमती प्रतिभा बोरसे, वनरक्षक अरविंद निकम, दिलबरसिंग पावरा, आकाश पावरा, अमरसिंग पावरा, अशोक पावरा, मंगेश वळवी, प्रमिला पावरा, गिरधर पावरा, सविता पावरा, मनीषा पावरा, पूनम पावरा, योगेश साळवे, चंदन पावरा यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज आपण इथे थांबलेलो आहे। आज जागतिक पर्यावरण दिवस असून आपण करतो काय, त्या दिवसासाठी आपण साजरा करतोय। दिवस कसा साजरा करायचा, साजरा करतोय आपण दिवस, पर्यावरण राखलं जाईल का नाही राखलं जाईल। आता मी हे बोललं, आता आपल्या पावरी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल मी तेवढं। आता गोष्ट अशी झाली, एवी आपो यार रहता हा पत्रो करता काय रे करून मी कोणी निम द्या तुम हा खानो मालूम से तो हा तुम ही कावणी गरज निम दे आपो पर्यावरण आदिवासी जंगल रखवाला से आपो ते आदिवासी जंगल रखवाला से ता के आपो बालो आपो एने हे बिडी कोई तुलो तुम जो बिरो ने करने आपो जत्रो लागे ने तोत्र लेऊ ने दुई जाडे जो उतला चारी 4 जाडे लागाडीन तुम चो तेरी बर एने परफेक्ट कर सकतला उडा जोहला तोहला हान्नेच होता या आपो आज मी तुमरुज मानो तुमरू मानो मी एकदम फ्री कोई नियो तुमो जर लागतलो खरच जंगल वाचणी रहते आमो आमो आमोतरा नहीं राख सकतला जंगल कधीच नहीं राख सकते
तुम साध्य होते तार का ये जंगल है एने जो आज बालू ने आज होला पोल होई आखी ओहलो देखाय ने बुड़का देखायता ने एने पोला मुंडी पर एने जुटा निम देसे तो होला देखायतला बोयडा में बालू ने हा ते आज जर आपको कहितला पेल दोखा जंगल रखाला कहितला पण तो काय कोणे हा 9 ऑगस्ट आदिवासी दिवस मनवतला आपण ये 9 ऑगस्ट हा ते 9 ऑगस्ट आपण करतला का मी ते येणे कहिन्यो तुम हो मी मराठी मध्ये कहि ती पिक्चर पुढे तुम समजणं जो करेन या अख्खा वक्ता कया आखा कया पुणेच्या मराठी मध्ये कया ते तुम थोडी गोणे अर्धा समजे नाही समजे पुणच्या काय कया ते पर्यावरण राखो पर्यावरण म्हणजे काय से तो यो फक्त यो झाड उतरा निंदेरा इना यो आपण यो वातावरण ते तारा पो देखायत रो नाही नाही यो पाणी इंतालू का हो लागलो रा बाहेर आंबाल थोडं काय ते जातो मारो बिगाड दिली बाहेर मारो खेतो मायलो बिगाड दिली पुढे ना कारणीभूत हे मी प्रदूषण इतलो काय नाही इतलो हे करे